नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. युवान अविरा भाग 2. अविराने युवानची कंपनी जॉईन केली होती. ते दोघीही एकाच घरात राहत असतात, पण ते एकमेकांशी कामाशिवाय दुसरे काही बोलत नसत. ऑफिसला सोबत जाणे, सोबत येणे, जेवणे एवढाच त्यांचा कॉन्टॅक्ट होता. त्या रात्री त्यांच्यामध्ये जे झाले त्यामुळे ते दोघीही थोडे अवघडले होते. अविरा युवानच्या ऑफिसमध्ये छान रुळली होती. ती तिची आवड खूप साधी होती, तरी ती त्यात खूप खुश असायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक तेज असायचे. युवान अविराशी बोलत नसला तरी त्याचे तिच्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष असायचे. तो तिची प्रत्येक सवय, वागणे, बोलणे, हसणे त्याच्याही नकळत नोटीस करायला लागला होता. मनातल्या मनात तो त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडला आणि अविराला कम्पेअर करू लागला होता आणि अविराकडे आकर्षित होत होता. अविरा तिच्या कोणत्या कलिगशी बोलत असली की हा लगेच तिथे जाऊन उभे राहत असे. अविराला त्याचे वागणे समजत नव्हते, पण ती इग्नोर करायची. त्याला काही वेगळे वाटू नये म्हणून ती युवानपासून थोडी लांबच राहत असे. एके दिवशी युवानच्या कंपनीची एक डील फायनल होणार असते. त्याची अनाउन्समेंट ते करणार असतात. खाली कंपनीचा स्टाफ उभा असतो, तर वरती स्टेजवर युवान आणि त्या दुसऱ्या कंपनीचे बॉस उभे असतात. अविरा देखील युवानसोबत स्टेजवर उभी असते. तो दुसरा बॉस रिपोर्टरला सांगतो की मिस्टर युवान आणि माझा एक फोटो काढा. तो थोडा गर्विष्ठ माणूस असतो. तो अविराचा हात धरून तिला मागे वळवतो आणि तिला खाली जायला सांगतो. पण नेमकं तेव्हाच अविराला उलटी होईल असे वाटते, म्हणून तिचे त्या बॉसकडे लक्ष नव्हते. त्यामुळे तो बॉस जसं तिला मागे वळवतो, तिचा हात त्याच्या डोक्यावर घातलेल्या विगला लागतो आणि ते खाली पडते. सगळे शॉक होऊन उभे राहतात. ते पाहून काही स्टाफ तोंडावर हात ठेवून हसू लागतो. अविराचे डोळे शॉकने मोठे होतात आणि ती घाबरत त्या बॉसकडे पाहायला लागते. रिपोर्टर फोटो काढायला लागतात. अविरा, आय एम सो सॉरी. तो बॉस तिचा हात जोरात झटकून देतो आणि ओरडून बोलतो, सॉरी काय म्हणतेस? तू कोण आहेस? इथे काय चाललंय ते तरी तुला माहीत आहे का? अविरा घाबरली होती. ती मान खाली घालून उभी असते, पण युवानला राग आला होता. तेवढ्यात युवान तिला आपल्या मागे उभे करतो. युवान, थांबा, ती माझी एम्प्लॉई आहे, माझ्यासोबत काम करते आणि माझ्या कंपनीचा साधा नियम आहे की सगळ्यांशी चांगले आणि आदराने वागावे. तुम्ही तिच्याशी जे वागलात त्याबद्दल तुम्हाला तिची माफी मागावी लागेल, तेही सगळ्यांसमोर. तो बॉस, चेष्टा करताय का तुम्ही? तिला माझी माफी मागायला पाहिजे. मी का तिची माफी मागू? मिस्टर युवान, तुला बिझनेससुद्धा करता येत नाही का? सिनियर मॅनेजर, थांबा, काही गैरसमज झाला आहे, मला माफ करा, तुम्ही रागवू नका. हे सर्व माझ्यामुळे घडले आहे. खूप मेहनत करून आपण हा करार साध्य केला आहे. आपण हा थांबवू शकत नाही. शांत व्हा, आपण डील फायनल करूयात. जर डील नाकारण्यात आली तर आम्ही आमच्या नोकऱ्या गमावू. प्लीज माफ करा. बॉस, मिस्टर युवान, भांडणे थांबवा. तुम्हाला बरोबर आणि चूक यात फरक माहीत नाही. मी रागवणारा माणूस नाही, पण एक मर्यादा आहे. तिने माझी माफी मागितली नाही तर डील कॅन्सल. युवान, मी हे अजिबात होऊ देणार नाही, मग ते कोणीही असो. तो बॉस, मिस्टर युवान, जर तुम्ही सहमत नसाल तर करार रद्द होईल आणि नंतर करार संपुष्टात येईल, लक्षात ठेवा. अविरा, त्या बॉसला, माफ करा, ही माझी चूक आहे, कृपया मला माफ करा मिस्टर. युवान तिला मागे ओढत, आता तुम्ही तुमचे मन बनवले आहे तर मी तुम्हाला माझ्या मनात काय आहे ते सांगतो. मी तुमचा शॅम्पू वापरून पाहिला आहे. मला तो अजिबात आवडला नाही आणि मला आवडत नसलेल्या गोष्टींशी मी व्यवहारही करत नाही आणि मी पैशांसमोर माझा मान झुकवणार नाही. आणि आता मी घोषणा करतो की तेल कारखान्यातील सर्व उत्पादने बंद केली पाहिजे. मी ही डील करू शकत नाही. सर्व स्टाफला या डिसिजनने धक्का बसतो. सगळेजण युवान हे काय करतोय म्हणून कुजबूज करू लागतात. हे असे कसे करू शकतात? अरे असे करू नका. परंतु युवान कुणाचीही न ऐकता अविराचा हात धरून तिला त्या मीटिंगमधून घेऊन जातो. सर्वजण त्यांना जाताना फक्त पाहत राहतात. कोणालाही युवानला थांबवण्याची हिंमत नव्हती. तर युवानने एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपल्या बाजूने स्टँड घेतला आणि आता सर्वांसमोर हात घट्ट पकडून घेऊन जात आहे. हे पाहून अविराच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते आणि ती फक्त युवानच्या चेहऱ्याकडे पाहत असते. युवानला अविराची काळजी वाटत होती, म्हणून अविरा नको म्हणत असतानाही तो तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर अविराचे चेकअप करतात. नंतर असे काही विचारतात की युवान आणि अविरा दोघेही शॉक होतात. दोघांचेही डोळे मोठे होतात.
पाहूया डॉक्टर काय सांगतात. डॉक्टर, मिस तुमची शेवटची पिरियड कधी आले होते? अविरा खाली मान घालत युवानपासून चेहरा लपवत सांगते, 2 महिन्यांपूर्वी. तिला खूपच लाज वाटत होती युवानसमोर असा प्रश्न विचारल्यामुळे. तर इकडे युवान ही जुळबुळ करायला लागला होता. त्याला वाटत होते की आपण बाहेर उठून जावे. त्याला समजत होते की त्याच्यामुळे अविरा अनकम्फर्टेबल फील करते. डॉक्टर, हे बघा, यात अनकम्फर्टेबल वाटण्यासारखे काही नाही. मला वाटते तुम्ही प्रेग्नेंट आहात. तुम्ही हे किट घ्या आणि एकदा चेक करून या, म्हणजे आपल्याला कन्फर्म होईल. त्यानंतर मी तुम्हाला मेडिसिन देतो. युवान आणि अविराला तुम्ही प्रेग्नेंट आहात यापुढचे काहीच ऐकू आले नाही. दोघीही खूपच शॉक होतात आणि सोबतच ओरडतात. काय? डॉक्टरही त्यांच्या ओरडण्याने 1 मिनिट घाबरून जातात. थोड्या वेळाने ते नॉर्मल झाल्यावर डॉक्टरांशी थोडेफार बोलून घरी येतात. पूर्ण 2 दिवस युवान आणि अविरा एकमेकांशी काहीही बोलत नाहीत. त्यांना समजले होते की हे सर्व त्या रात्री नशेमध्ये त्या दोघांमध्ये जे काही झालं त्यामुळे घडले आहे. त्यामुळे या दोघांचीही चूक आहे. 2 दिवसांनी युवान आणि अविरा दोघेही नाश्ता करायला डायनिंग टेबलवर बसले होते. तिथे खूपच शांतता होती. दोघेही बहुतेक काय बोलावे याचा विचार करत होते. शेवटी एक मोठा श्वास घेऊन अविरा बोलते. अविरा, तू काय ठरवलं आहेस? अविरा मनात, युवान, मला तो आवडायला लागला आहे आणि मला हे बेबी पण हवं आहे. आपल्या दोघांची निशाणी. अविरा खूपच घाबरलेली असते. तिला भीती वाटत असते. युवानला बाळ नको असेल तर? आणि ती खूपच प्रेमळ स्वभावाची होती. म्हणून पुढे युवानला काहीही बोलू न देता तीच बोलते. अविरा, हे बघ, मला हे बेबी हवं आहे. तुला नको असेल तर मी इथून निघून जाते. तुला माझ्यामुळे किंवा बेबीमुळे काहीही त्रास होणार नाही. पण मी अबॉर्शन करणार नाही. ती पुढे काही बोलणारच असते की युवान, स्टॉप. अरे, मला बोलू तर दे. आणि अबॉर्शन काय? मी हा विचारही नाही केला. मलाही हे बेबी हवं आहे. उलट मीच तुला रिक्वेस्ट करणार होतो की प्लीज या बाळाला जन्म दे. वाटलंच तर नंतर मी बाळाला सांभाळेल. जेव्हा अविरा ऐकते की युवान काय म्हटला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल येते आणि ती युवानला थँक्यू बोलते. युवान देखील आनंदी झाला होता. नंतर ते दोघेही मिळून येणाऱ्या बेबीबद्दल काही गोष्टी डिस्कस करतात. अविराच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून युवानला आठवते की जेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडशी एकदा बेबीबद्दल बोलला होता तेव्हा ती काय म्हणाली होती. युवानची गर्लफ्रेंड, हे बघ युवान, आपण डील केलं होतं आधीच. तू कधीच मला कोणत्या गोष्टीसाठी फोर्स करणार नाही. मला बेबी आवडतात, पण मी आई बनण्यासाठी तयार नाही आहे. मला माझ्या करिअरमध्ये खूप पुढे जायचे आहे. म्हणून बेबीसाठी बिग नो आहे माझ्याकडून. युवानने देखील तिला नंतर फोर्स केले नाही. परंतु त्यानंतर ती त्याला काहीही न सांगता त्याला सोडून निघून गेली होती. ते सर्व आठवून युवान उदास होतो. पुढे काही दिवस असेच जातात. युवान आणि अविरा दोघेही येणाऱ्या बेबीची काळजी घेत असतात. खास करून युवान अविराची काळजी घेत होता. आता ते खूप छान फ्रेंड झाले होते. कदाचित फ्रेंडपेक्षाही जास्त. ते नेहमीच सोबत राहत होते. सोबत जेवणे, सोबत ऑफिसला जाणे, एकमेकांची थट्टामस्करी करणे. ते दोघेही हळूहळू एकमेकांच्या जवळ येत होते. युवानने अविराच्या सकाळी नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत एकदम काटेकोर लक्ष असायचे. अविराला देखील युवानचं काळजी घेणं आवडत होतं. ते दोघीही सकाळी कपल योगा करत, ज्यामुळे बेबीला मम्मी पप्पा दोघांच्याही स्पर्शाची सवय होईल. तेव्हाच युवान, तुझा वाढदिवस येत आहे. अविरा, तुला माहिती आहे? युवान, असे काही आहे जे मला माहिती नाही? अविरा स्वप्नात हरवत, मी लहान असताना मला फक्त एवढंच हवं होतं की कुणीतरी माझा वाढदिवस लक्षात ठेवेल. कुणीतरी माझ्यासोबत माझा वाढदिवस साजरा करेल. युवान, त्याची काळजी करू नको. मला तुझा वाढदिवस नक्कीच आठवतो. आपण एकाच दिवशी जन्मलो आहोत. त्याच दिवशी संध्याकाळी. युवान, 1, 2, 3 पर्यंत डोळे उघड. सरप्राईज. अविरा, वाव. ती खूप खुश होते कारण युवान तिला अम्युजमेंट पार्कमध्ये घेऊन आलता. युवान, मला माहीत नाही की तुला जेवण आणि पॉटरी वगळता दुसरे काय आवडते, पण कोणत्याही टीव्ही मालिकेत 2 तासानंतर नायिकेचा वाढदिवस येतो आणि ते इथे येतात. ही एक खूप प्रभावी पद्धत असल्याचे दिसते. आणि अविराचा हॅपी फेस पाहून तो पुढे बोलतो, आणि ते कामही करत आहे. युवान, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे तुझ्यासाठी.
असे म्हणून तो तिला काही ज्वेलरी गिफ्ट करतो जी तिला खूपच आवडते. अविरा: वाव, हे खूप सुंदर आहे. तुला कसे मिळाले? युवान: मी घराजवळी सर्व दुकाने शोधली. थोडा वेळ लागला, पण मला ते सापडले. ते सुरक्षितपणे ठेव. ही माझी वाढदिवसाची भेट आहे. अविरा: थँक्यू युवान, म्हणून त्याला मिठी मारते. युवान: अविरा, मी तुला प्रत्येक वर्षी एक खास वाढदिवस देईन. आता चल. अविरा खुश होते आणि मग दोघेही आत जातात. अविरा: मला खूप मजा येत आहे. माझा प्रत्येक वाढदिवस असा असावा. तुला असे वाटत नाही का? युवान: मी लवकर झोपी जाईन. हा सगळा मुलांचा खेळ आहे. अविरा: तुला याचा आनंद मिळत नाही याचा अर्थ मी अजूनही लहान आहे, पण तू म्हातारा झाला आहेस. असे म्हणून ती हसू लागते. अविराला आनंदी पाहून युवानही खुश होतो. त्या रात्री युवान अविराला आपल्या मिठीत घेऊन बेडवर झोपतो. अविराही त्याला काही म्हणत नाही, कारण दोघेही एकमेकांना पसंत करत असतात आणि आता एका बेबीचे मम्मी पप्पा देखील होणार असतात. त्यांना डॉक्टरांनी सांगितले असते की तुम्ही मध्ये मध्ये बेबीसोबत बोलत जा, त्याला पॅम्पर करत जा. तो हळूहळू त्याच्या मम्मी पप्पांचा स्पर्श ओळखेल, तुम्हाला अनुभवेल आणि तसा रिॲक्ट करेल. युवान अविराला मिठीत घेऊन म्हणतो. युवान: अविरा, या वर्षी माझा वाढदिवस मागील वर्षांपेक्षा अधिक अर्थपूर्ण आणि छान आहे असे मला वाटते, कारण तू माझ्यासोबत आहेस. असे म्हणून तो तिच्या केसांवर ओठ ठेवून झोपी जातो. अविरा देखील त्याचा स्पर्श अनुभवत कधीतरी रात्री झोपी जाते. एके दिवशी युवान बेडवर झोपलेला असतो. तो आजारी असण्याचे नाटक करतो आणि सारखा अविराला आवाज देत असतो. अविरा: तुला आता कसे वाटत आहे? पण युवान तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला बेडवर खेचतो. अविरा: काय चालले आहे? मी औषध आणले आहे. तू तुझे कपडे का काढले आहेत? युवान: कारण मला पोटावर दुखत आहे. तू औषध लावतेस ना? अविरा: नाही, तू आधी सगळे कपडे घाल. युवान: अरे बेबीची मम्मा, मला खूप वाईट वाटत आहे. तू म्हणालीस की तू नेहमीच माझ्यासोबत असशील. घाबरण्याची गरज नाही. अविरा: हो, मला समजले. मी ते लावेन. कुठे लावायचे? युवान: तुला हवे तिथे लावू शकते. तुला मी आवडत नाही का? अविरा: नाही, तसे अजिबात नाही. मला तू खूप आवडतोस. तुला मी आवडते? युवान: खूप. म्हणून तो अविराला ब्लँकेटमध्ये घेतो आणि तिला सगळीकडे किस करू लागतो, सोबत गुदगुल्याही. त्यामुळे अविरा खळखळून हसते. असेच हसत खेळत त्यांचे दिवस जात असतात. दोघेही खूप खुश असतात. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.